श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 25 जूनला गुरुवारी आलेली आहे निर्जला एकादशी. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला निर्जला एकादशी ही येत असते. एकादशीची तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व 24ही एकादशी केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. ज्याप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी या एकादशी महत्त्वपूर्ण मानल्या जातात, त्याचप्रमाणे निर्जला एकादशी ही सुद्धा खूपच महत्त्वपूर्ण एकादशी मानली जाते. निर्जला एकादशीचं व्रत केल्यामुळे व्यक्तीला सुख, समृद्धी आणि मोक्ष मिळत असतो. निर्जला एकादशीचे व्रत हे अन्न आणि पाण्याशिवाय पाळलं जातं आणि म्हणूनच या एकादशीला वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे या एकादशीला भीमसेनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. जर आपण निर्जला एकादशीचं व्रत केलं आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही एकत्र पूजा केली तर यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होत असते. पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्याही पूर्ण केली होती आणि म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या एकादशीला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे. तर याप्रमाणे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मानल्या जाणाऱ्या या एकादशीला, निर्जला एकादशीला आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, दारिद्र्य दूर होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जातात. त्यातल्या त्यात 25 जूनला आलेली ही निर्जला एकादशी अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण अशी मानली गेली आहे. कारण या एकादशीला 4 शुभ संयोग हे जुळून आलेले आहेत. 4 शुभ योग हे जुळून आल्यामुळे या एकादशीचं महत्त्व हे खूपच वाढलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2026ची निर्जला एकादशी अत्यंत विशेष मानली जाते. कारण या दिवशी रवियोग, शिवयोग, सिद्धयोग आणि गुरुवार यांचा एक दुर्मिळ योग हा जुळून येत आहे. एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि गुरुवारसुद्धा श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी, सेवेसाठी अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण असा मानला जातो. गुरुवारी श्रीहरी विष्णूंची खास विशेष पूजा केली जाते आणि म्हणून निर्जला एकादशी आणि गुरुवार हा असा शुभ योग निर्जला एकादशीला जुळून आलेला आहे. या 4 शुभ योगांचे एकाच वेळी जुळणे हे पूजा, मंत्रोच्चार, भगवान विष्णूंची उपासना, दानधर्म आणि धार्मिक विधींसाठी अत्यंत शुभकारक मानले जाते. असं म्हटलं जातं की या शुभ योगांमध्ये केलेल्या आध्यात्मिक कार्यांचं फळ हे आपल्याला अनेक पटींनी मिळत असतं आणि त्याचप्रमाणे या शुभ योगांमध्ये आपण जे कुठलेही उपाय करत असतो तर त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला अनंत पटीने मिळतच असतं. 100% या योगांमध्ये केलेल्या उपायांचं फळ हे आपल्याला मिळतंच. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसह काही महत्त्वपूर्ण उपाय करण्यासाठी निर्जला एकादशीचा दिवस अत्यंत शुभकारक असा मानला जातो आणि म्हणूनच 25 जूनला निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपाय करायचा आहे. तर 25 जूनला निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे, पिंपळाच्या झाडाला आपल्याला कोणती एक वस्तू अर्पण करायची आहे, केव्हा करायची आहे आणि कशी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी ही एक वस्तू पिंपळ वृक्षाला अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, दारिद्र्य, सर्व दोष हे आपल्या सर्व समस्या या नष्ट होतील आणि आपली कितीही कठीण इच्छा जरी असेल तरी तीसुद्धा श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की पूर्ण होईल. तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी कसा करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा हा उपाय निर्जला एकादशीच्या दिवशी अवश्य करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, दारिद्र्य नक्कीच दूर होतील आणि कितीही कठीण इच्छा जी तुमची खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर ती इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. तसंच तुमच्यावर जर खूप कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जापासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळेल. तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल, मग ती कितीही प्रयत्न करून पूर्ण होत नसेल, मग ती तुमच्या नोकरीबद्दल असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल किंवा तुमच्या मुलांची किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्या घरात आजारपण असेल आणि ते लवकरात लवकर दूर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित कुठली तुमची इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर यासारख्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठीच तुम्हाला निर्जला एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे. धार्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा पिंपळ वृक्षाचं खूपच महत्त्व आहे. धार्मिक कार्यांमध्ये आणि यज्ञामध्ये पिंपळ वृक्षाचे एक वेगळेच महत्त्वाचे स्थान आहे. स्कंद पुराणामध्ये सुद्धा या वृक्षाचे महत्त्व हे वर्णन केलेलं आहे.
ज्यामध्ये पिंपळ वृक्षाला श्रीहरी विष्णूंचंच एक रूप मानलं गेलं आहे. स्वतः श्रीहरी विष्णू या पिंपळ वृक्षामध्ये वास करतात. श्रीमद भागवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे आणि स्कंद पुराणानुसार पिंपळाच्या मुळामध्ये विष्णू, तणामध्ये केशव आणि फांद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये भगवान श्रीहरी आणि सर्व देवतांनी युक्त अच्युत भगवान सदैव या वृक्षामध्ये निवास करतात आणि म्हणूनच प्राचीन काळापासून पिंपळ वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे या पिंपळ वृक्षावर आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि यासोबत माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि त्याचप्रमाणे आपले पूर्वज हे सुद्धा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपल्याला धनलाभ होतो. एकादशीची तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि पिंपळ वृक्ष हा श्रीहरी विष्णूंचेच एक रूप आहे आणि म्हणूनच निर्जला एकादशीच्या या तिथीला आपल्याला पिंपळ वृक्षालाही एक महत्त्वपूर्ण वस्तू अर्पण करायची आहे. मग तुम्ही जरी एकादशीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला निर्जला एकादशीच्या दिवशी अवश्य करायचा आहे. जरी तुम्ही एकादशीला श्रीहरी विष्णूंची पूजा नाही केली, एकादशीचं व्रत नाही केलं तरीसुद्धा हा उपाय जरी तुम्ही केला तरी तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल. तर निर्जला एकादशीच्या तिथीला आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि आपलं स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक हा करायचा आहे आणि जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती तर असतेच, तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक हा करायचा आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना पिवळे कपडे परिधान करायचे आहेत. तसंच पिवळी फुलं, पिवळी मिठाई किंवा पिवळ्या फळांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे पिवळा गंध किंवा हळदीचा टिळक हा त्यांच्या मस्तकाला आपल्याला लावायचा आहे. तसंच एक टिळक पिवळा हा आपल्या कपाळाला सुद्धा आपण लावायचा आहे आणि त्यानंतर सकाळी सकाळीच हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला सकाळी 10 वाजेच्या आधीच करायचा आहे आणि जर तुम्हाला हा उपाय 10च्या आधी सकाळी करायला जमलं नाही तर मग तुम्ही हा उपाय संध्याकाळी करू शकतात. हा उपाय करताना तुम्हाला संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर 4 वाजेनंतर करायचा आहे. दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय चुकूनही करायचा नाही आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश हा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी हे घ्यायचं आहे आणि तसंच थोडंसं कच्चं दूध तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि चिमूटभर साखर ही सुद्धा या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि तसंच पिंपळ वृक्षाजवळ लावण्यासाठी एक दिवा आणि अगरबत्तीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे. पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा अगरबत्ती ही लावून घ्यायची आहे आणि हे दोन्हीही आपल्याला त्या पिंपळ वृक्षावरून ओवाळून घ्यायचं आहे आणि आपण लावलेला दिवा आणि अगरबत्ती तिथेच झाडाखाली आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे पाणी आणि दूध हे आपल्यासोबत घरून आणलेलं आहे तर हे आपल्याला त्या पिंपळ वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि हे पाणी आणि दूध पिंपळ वृक्षाला अर्पण करत असताना ते एकाच जागी आपल्याला अर्पण करायचं नाही आहे, तर पिंपळ वृक्षाभोवती प्रदक्षिणा मारून आपल्याला हे संपूर्ण पाणी पिंपळ वृक्षाच्या साईडने आपल्याला त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. असं हे दूध आणि साखर मिश्रित गोड पाणी जर तुम्ही पिंपळ वृक्षाला अर्पण केलं तर यामुळे लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला धनलाभ होऊन आपल्या संपत्तीमध्ये सुद्धा यामुळे वाढ होत असते. आपल्या घरामध्ये आपल्याला काहीही कमी पडत नाही. धन, धान्य, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य हे कायम आपलं टिकून राहतं आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी, दारिद्र्य हे दूर होतं आणि आपल्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा जरी असली तरी ती इच्छासुद्धा आपली नक्की पूर्ण होते आणि तसंच आपल्या पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर याप्रमाणे हे जल अर्पण केल्यानंतर पिंपळ वृक्षाभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला आपले दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या पिंपळ वृक्षासमोर उभं राहून आपले दोन्ही हात जोडून आपली जी कुठली इच्छा आहे किंवा आपली जी कुठली समस्या आहे ती आपण नम्र भावे या पिंपळ वृक्षाला सांगायची आहे. आपली इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आणि आपली जी कुठली समस्या असेल तर ती दूर होण्यासाठी आपण पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे. तर याप्रमाणे निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. पिंपळ वृक्षाची पूजा करून पिंपळ वृक्षाखाली दिवा अगरबत्ती लावून पिंपळ वृक्षाला दूध आणि
साखर मिश्रित असं हे गोड जल आपल्याला अर्पण करायचं आहे. जरी तुम्ही निर्जला एकादशीचं व्रत नाही केलं तरीसुद्धा तुम्ही हा उपाय केला तर यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, समस्या, अडचणी, दुःख, दारिद्र्य हे नक्की दूर होईल आणि म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने तुम्हाला याचा 100% शुभ परिणाम हा मिळेलच आणि म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.